खरं म्हणजे मी हेरमला खूप धन्यवाद देतो. सुरेश दादांच्या समोर बोलणं, वाजवणं, गाणं सगळंच टेन्शन असतं, परंतु आज दुपारी 3-4 तास सुरेश दादांच्या आमच्या ज्या गप्पा झाल्या त्यांनी माझं मन हलकं झालं की आता त्यांच्यासमोर मी थोडं बोलू शकेन अशी मला खात्री आहे. तर रंगमंचावरील व्यासपीठावरील आदरणीय सुरेश दादा, श्रीपादजी हबाप, श्रीपाददास ढोले, राजाभाऊ, त्यांच्या सौ वनिता आणि संध्याताई सुर्वे. हेरमकडे एक कल्पकता खूप सुंदर आहे. मी मुकुंद मराठे म्हणजे मुकुंद, सुरेश आणि श्रीपाद ही तिघं विष्णू सहस्त्रनामातील 3 नावं आहेत. त्या तिघांनाही त्यांनी इकडे बोलवून आम्हाला विष्णू सहस्त्रनामातलं एक स्तोत्र राजाभाऊंसाठी आम्ही म्हटलं आहे असं म्हणायला हरकत नाही. अजयजी जोगळेकर या बसा. तर आत्ताच अमित ओक, हर्षल काटदरे असे त्यांचे विद्यार्थी बोलून गेले. हर्षल काटदरे आणि अमित ओक इत्यादींनी अतिशय सुंदर लेख विविध वर्तमानपत्रामध्ये लिहिलेले वाचनात आले. त्याशिवाय देवगडचे साहित्य काव्य गंधर्व प्रमोदजी जोशी यांनी केलेले कविता, हे सगळं वाचल्यानंतर मला वाटलं मी जे पॉईंट्स केले होते ते हळूहळू कट करायला लागलो की अरे हे सांगून झालं, हे सांगून झालं, हे सांगून झालं. तरी देखील आजचं नियोजन करणारे जी आहेत मंडळी, त्याच्यामध्ये हेरमबाई नमः गणपतीचं तुझं नाव आहे, किंवा त्यांचं पूर्ण कुटुंब, जोगळेकर कुटुंब, संध्याताई सुर्वे. संध्याला मी असं म्हणतो, सकाळ संध्याकाळ जिचा मार्ग सुरांच्या दिशेने जातो, सुर्वे आहे ना कारण ती, सुरांचा मार्ग तिचा जातो अशी संध्या, आणि सकाळ संध्याकाळ तीच विचार असते. पण गेले 6 महिने मात्र ती राजाभाऊंच्या सत्कारासाठी या ठिकाणी झुंजत आहे. आणि आजचा तो दिवस आलेला आहे आणि तमाम रत्नागिरीकर, पंचक्रोशीतले, चिपळूणपासून, दापोलीपासून विलासजी कर्वे आणि निळकंठ गोखले आलेले आहेत. सर्व मंडळी ही राजाभाऊंच्या प्रेमाखातर या ठिकाणी आलेली आहेत. तसं म्हटलं तर मध्यंतरी आत्ता माझं आणि शौनकचं एकत्र गाणं झालं. त्यावेळी शौनकला म्हटलं, अरे ज्या गुरूंना राजाभाऊ मानतात ते म्हणजे अभिषेकीबू आणि बाबा पंडित राम मराठे, म्हणून मी जातोय तर तू पण ये. मी येऊन काय नुसतं बसणार, बोलता तर येत नाही मला. म्हटलं ठीक आहे, मनोगत पाठव काहीतरी. मग त्याने मला 2-3 आठवणी सांगितल्या राजाभाऊंच्या, आणि राजाभाऊंकडे जी गायकी आहे त्याच्यासंबंधी बोलीन मी. राजाभाऊ शेंबेकर, आता बाकी सगळं सांगितलं, ड्रायव्हर वगैरे वगैरे सगळं ठीक आहे. 30 वर्ष त्यांनी सांगितलं जागरण केलं, परंतु त्यांचं जागरण अखंड चालूच आहे. आता कार्यक्रमासाठी जागरण करतायत, म्हणजे त्यांचे रात्रीचे प्रोग्राम हे अखंड चालूच आहेत. बाबांकडे आपल्याला सुरेशदादा माहिती असतील, रामभाऊ पवार साताऱ्याचे, तसेच राम प्रथम, अरविंद चाफळकर, हे सगळे असेच शिष्य होते जे बाबांवरती भक्ती करून गाणं शिकले. आता यांनी सांगितलं हे एकलव्यासारखं म्हणजे ऐकून, परंतु ते बाबांच्या अनेक मैफलींना चिपळूणमध्ये पागेवरती रानड्यांकडे बाबा उतरायचे, त्यावेळी अनेकदा तानपुऱ्यावरती बसलेत. बाबांनी त्यांना काही चिजा दिलेली आहेत, तसे त्यांनी शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि त्यामुळे ते माझे गुरुबंधू आहेत. त्याचप्रमाणे माझ्या काही कार्यक्रमांना कोकणातील ऑर्गनची आणि हार्मोनियमची त्यांनी उत्कृष्ट साथ देखील केलेली आहे. आता तसं म्हणायला गेलं, ते शिकले जरी नसले, तसं मगाशी सुरेश दादाला दुपारी विचारलं, आपण गजानन बुवा किंवा निवृत्ती बुवांकडे शिकलेले आहात का तानपुऱ्यावरती? ते म्हणाले नाही, फक्त ठेका धरायला जात होतो डग्ग्यावरती. आणि तसंच बाबा पंडित रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडे डग्ग्यावरची ठेका धरायला जायचे, आणि त्यांनी सुरेशदादांनी केले किंवा बाबांनी काय ह्या आत्मसात केल्या अनेक बंदिशी आणि त्यांची गायकी. त्यासंबंधी सुरेशदादा सांगतीलच, ते कसे विविधांगी गायक आणि तबला वादक होते. या लोकांचा या कलाकारांनी खूप सहवास केला आणि त्याच्यातून त्यांना हे सर्व कलाकार मंडळींचं गायकी अंगीकारता आली. मगाशी अमितच्या लेखामध्ये
त्यांनी बरंच सुंदर त्यांच्या ड्रायव्हिंग संबंधी लिहिलं होतं की त्याचं आणि गाण्याशी कसं संदर्भ आहे. त्यातले काही सुटलेले संदर्भ मला सुचले ते म्हणजे स्टिअरिंग व्हील त्यांचं चक्रच आहे ते म्हणजे तालावर्तन, ब्रेक किंवा ॲक्सिलेटर आहेत ते म्हणजे गाडीचे महत्त्वाचे ते म्हणजे रागाची वादी संवादी, इंजिन हे हृदय असतं तर श्वास आणि स्वरयंत्र हे म्हणजे त्याचं इंजिन आहे. प्रवासी सुखरूप पोचवणे हे ब्रीदवाक्य ड्रायव्हरचं असतं आणि रसिकांना सुखन देणं हे कलाकाराचं महत्त्वाचं असतं. ड्रायव्हरकडे थोडी बेफिकीर वृत्ती असावी लागते, म्हणजे अगदी शिव्या वगैरे नाही परंतु ड्रायव्हरकडे ती वृत्ती असते. तशीच गाण्यामध्ये थोडंसं तालाशी खेळताना ती बेफिकीर वृत्ती आवश्यक असते. आता चिपळूण ते मुंबई ते ड्रायव्हिंग करत होते म्हणजे वळणांचा रस्ता अनेक घाट, तशीच वळणं अनवट जोड रागामध्ये आणि रागामध्ये असलेल्या मूर्छना आणि वक्री चलन हे त्यांनी या ड्रायव्हिंगच्या कलेमधून शिकले असावेत. त्यांना आवडता बोर्ड म्हणजे नजर हटी दुर्घटना घडी हे त्यांच्या आयुष्यात गाण्यामध्ये पण कधी झालं नाही. तसंच वाहतुकीचे नियम जसे सांभाळले जातात तसंच राग गायन सर्वच प्रकारात त्यांनी सांभाळलं. आता असं आहे की अनेक शिष्य आपल्या गुरुकडे शिकतात आणि काही शिष्य मंडळी आपल्या गुरुकडे न शिकताच गुरुचं नाव सांगतात की मी यांच्याकडे अनेक वर्ष शिकलो, मी नाव सांगत नाही, कोण गायक तर तुम्हाला माहिती आहे, जो अभिषेकींकडे अनेक वर्ष शिकलोय वगैरे असं सांगतो. परंतु राजाभाऊ यांनी खरंच या दोघांना गुरुस्थानी मानलं आणि त्यांची गायकी आत्मसात केली. एक महत्त्वाचं सांगू असं वाटतं की आज या ठिकाणी ही जी लोकं सगळी जमलेली आहेत हा लोकाश्रय आहे, राजाश्रय नाही आहे. सगळी लोकं त्यांच्या इच्छेने इकडे आलेली आहेत आणि त्यांनी याच्यामध्ये आपला वाटा उचललेला आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या गुरूंनी बीज रोवलं, बरं का सुरेश दादा, आपला राग बिलावल आहे ना, बी लावलं, चांगलं बी लावलं तर बागेश्वरच्या उद्यानात बसंत बहार फुलून संगीताचं कल्याणच होईल. आणि अशा प्रकारे राजाभाऊनी संपूर्ण आपलं संगीत हे बागेप्रमाणे फुलवलं, चतुरस्र गायकी केली. त्याच्यामध्ये तबल्याची साथ असू दे, ऑर्गनची साथ असू दे, सगळं त्याच्यामध्ये त्याचं आलेलं आहे. मी त्यांना असं म्हणतो की त्यांचं संगीत हे पॅलेस ऑन व्हील्स, म्हणजे लालपरीच्या 4 चाकांवरती त्यांचं गाणं पूर्ण फुललेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे खगोलशास्त्र एक वेगळं सांगतो, गुरु हा जो ग्रह आहे हा सूर्याभोवती फिरायला त्याला 12 वर्षे लागतात, म्हणजे प्रत्येक राशीमध्ये 1 वर्ष गुरुग्रह असतो. परंतु आजकाल काय झालं आहे, शिष्यमंडळी दर वर्षाला गुरुच बदलतात, गुरुग्रह बदलतो राशीला, पण शिष्यमंडळी आजकाल राशी बदलायला लागलेली आहेत असं आढळून येतं. आज या प्रसंगी मी एवढंच सांगेन की त्यांनी गात राहावं आणि त्याने जी एसटीमध्ये सेवा दिली त्याचं देखील एक वैशिष्ट्य आहे. सुधीर फडके एकदा एका सरकारी ऑफिसमध्ये गेले होते बाबूजी, आणि त्या एका कर्मचाऱ्यानं त्यांना उत्तम सेवा दिली आणि त्यावेळी ते म्हणाले, तू नक्की तुझं गात्र आणि गोत्र हे कलाकाराचं असणार. आणि तो कलाकार होता ओंकार गुलवडी. कॅनरा बँकेत गेले होते, परवा तो किस्सा आम्ही सांगितला त्यांच्या सत्काराच्या वेळी. आणि असं आहे की कलाकारच हा चांगली सेवा करू शकतो, सांगीतिक म्हणा किंवा कोणती पण सेवा. शेवटी मी राजाभाऊंना एवढंच सांगतो की जीवेत शरदहा शतमपेक्षा गावेत शरदहा शतम. ते गाते राहिले म्हणजे जीवेत राहणारच आहेत, पण आमच्यासाठी ते शेवटपर्यंत गाते राहू देत आणि असंच त्यांचं आयुष्य फुलत राहू दे आणि भरपूर शिष्य मंडळी त्यांच्याकडून घडली जाऊ दे, एवढं मी या ठिकाणी एक त्यांचा गुरुबंधू म्हणून त्यांना एक छोटीशी सदिच्छा देतो आणि माझे
भाषण संपवतो. धन्यवाद. आजचे सत्कार मूर्ती आमचे राजाभाऊ शेंबेकर, ज्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार व्हायचा आहे ते आमचे सुरेश दादा तळवलकर. तुम्ही त्यांना फार कमी ओळखता. माझ्या इतकं त्यांच्याजवळ कोणी नाही, तुमच्यापैकी कोणीही नाही. त्यांना जन्मापासून ओळखणारा मी, कारण आमच्या कुलातलीच ते. एवढंच नव्हे तर ते अभिमानानं सांगतात की माझ्यात ही कला आली, संगीत ही कला आली, ही ढोले बुवांच्या वंशातून आली. माझे वडील हे त्यांच्या वडिलांचे मामा, इतकं आमचं जवळचं नातं आहे. पुतणे आहे माझे पुतणे. त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर पहिला फोन मी केला आहे. आमच्या कुलाचं नाक आहे, नाक. चेहऱ्यामध्ये नाकाला किती महत्व असतं. अशा माणसाकडनं सत्कार करायचा आहे. राजाभाऊंचा सत्कार अशा माणसाकडनं व्हायचा आहे. हे राजाभाऊंचं सुद्धा भाग्य आहे. अहो, कोणी पदवी द्यायची, पदवी सुद्धा देताना कोणी द्यायची, हे आमच्या तळवलकरांना, सुरेशना माझ्या गुरुजींनी पदवी दिली आहे. माझ्या गुरुजींनी, की ज्यांनी जन्मभर कीर्तन केली, 60 वर्षापर्यंत कीर्तन हाच, त्यांना पदवी दिली ताल योगी. आणि ते अभिमानानं सांगतात की मला कराडकर बुवानी, म्हणजे नंतर शंकराचार्य झाले ते कोल्हापूर पीठाचे, त्यांनी मला ही तालयोगी, कारण जे तालामध्ये अत्यंत श्रेष्ठ असेल पदवी कोणाकडनं घ्यायची याला सुद्धा हे असतात. असे आज घरी आले होते, माझ्या मुद्दाम आले. कितीतरी वर्षानं आमची गाठ पडली. त्यांच्या 60 शांतीला मी पुण्याला मुद्दाम गेलो होतो. 75ला काही मला बोलावलं नव्हतं, पण 60 शांतीला मी गेलो होतो. त्यांचा सत्कार तिथे केला होता. अगदी लहान, म्हणजे त्यांना जन्मापासून ओळखणार फक्त मीच आहे, तुम्ही कोणीही नव्हे. त्यांना लहानपणी 2-3 वर्षाचे असताना उचलून घेतलेला मी आहे. मुंबईच्या गिरगावात माधवदास प्रेमचेच्या चाळीमध्ये राहणारे हे त्यांचे वडील हे माझे आत्तेबंधू. माझ्या वडिलांच्या मागं झान वाजवायला उभे राहायचे पहिल्यांदा, आणि नंतर मग पखवाज वाजवू लागले. त्यांच्या घरी माधवदास प्रेमचेच्या चाळीत दर गुरुवारी भजन असायचं, दर गुरुवारी. आणि हे बसायचे तिथे, स्वतः वडील त्यांचे पखवाज वाजवायचे. हे एकटक त्यांच्याकडे बघत राहायचे, कारण काय आहे, क्लोन येतो. वाडवडिलांचे क्लोन रक्तातनं येतात. आणि तेव्हापासूनच, म्हणजे माझं वाटतं 5व्या-6व्या वर्षी त्यांनी हे शिकायला सुरुवात केली. आणि सगळं तन मन धन हे एका विद्येसाठी, एका तबल्यासाठी सगळं खर्च केलंय. दुसरा विषयच नाही डोक्यात, एक तबला करतो. त्यांना सोडणार नाहीये मी. हो हो. आणि असा एक विषय घेऊन डोक्यात, माझे गुरुजी म्हणायचे, माणसानं एकाच विषयात प्रावीण्य मिळालं. कारण माणसाचा बुद्ध्यांक म्हणून म्हणतात, जो बुद्ध्यांक तो ठराविक असतो.
तो एकाच ठिकाणी वापरला गेला तर तो वरपर्यंत जातो, पण तो सगळीकडे फाकला. थोडा तबलाही वाजवतोय, थोडी पेटीही वाजवतोय, थोडं कीर्तनही करतोय, थोडं गाणंही करतोय, एक धड नाही भाराभर चिंध्या असलं होत. पण त्याने डोक्यात एक विषय ठेवला होता, मला तबला अजून सुद्धा तेच आहे, तबल्याशिवाय दुसरं काहीही माहिती नाही. असे तो माझा पुतण्या आहे. आज मुद्दाम सकाळी माझ्याकडे आले होते, माझं समाधान झालं. मला मिठी मारली होती. लहानपणी मी त्यांना उचलून घेतले होते, त्यांनी आतापासून मला मिठी मारली. असे त्यांच्या हातून सत्कार व्हायचा आहे आमच्या राजाभाऊंचा. तुम्ही सर्वजण राजाभाऊंचं गाणं ऐकायला आणि त्यांचा हा सत्कार बघायला तुम्ही आला आहात, त्यांचे प्रेमी. कारण खरोखरच ज्याच्यावर जीव ओळून टाकावा असा माणूस आहे. खरंच जीव वळून. आणि खरं सांगू का, विद्या ही शिकायची नसते, शिकवायची नसते. विद्या ही चोरायची असते. विद्यार्थी हा उत्तम चोर लागतो. जो चोर असतो ना तो ऐकून नुसतं उचलतो. असे विद्यार्थी मिळणं फार कठीण आहे. आणि असे जे चोर असतात उत्तम, ज्यांचे वडील रामभाऊ मराठे, की ज्यांच्या मैफली 4-4, 5-5 तास चालायचा मुंबईला ब्राह्मण सभेमध्ये, त्यावेळेला त्या मैफली मी चपलांवर बसून ऐकले 5-5 तास. काय जोराचं गाणं, आजच्यासारखं नव्हतं त्यावेळेला. मग यांच्या गाण्यावर मला असं वाटतं त्यांनी जितेंद्र अभिषेकींना गुरु मानले, हे सगळं ठीक आहे, पण त्यांच्या आवाजावर, त्यांच्या गायकीवर मला राम मराठ्यांची जरा छाया दिसते. त्यांचा आवाज कधी बसलेला मी बघितलेला नाही. तेच आवाजावर बसतात, आवाज त्याचा बसत नाही. असा माणूस पोटासाठी नोकरी केली, पण जीवन वाहिलं होतं गाण्यासाठी. भोग सुद्धा ते एखाद दुसरा तास, 24 तासातली एखाद दुसरा तास झोप, नाहीतर सुरू. रात्रभर ड्रायव्हिंग करायचं, दिवसभर गाणं करायचं. असला माणूस इतक्या ताकदीचा आता भेटणार नाही. खरंच यांचे वडील सुद्धा 4-4 मैफली, पण त्याच ताकदीनं करायचे. म्हणजे या माणसाने काय मेहनत केली असेल हो, जरा सुद्धा कुठे कमी नाही. अशी माणसं आपल्याला, आम्हाला, म्हणजे मला तरी जीवनात बघायला मिळाली, ऐकायला मिळाली, हे आमचं भाग्य. मग आता मी जास्त बोलत नाही, कारण त्यांनी सांगू नये बुवा आता पुरं करा म्हणून. मी कीर्तन सुद्धा लोकांनी सांगायच्या अगोदरच बंद केले, 5 वर्ष झाली. नाहीतर लोकांनी सांगा बुवा आता पुढे करा असं. त्याच्या अगोदर शहाणं व्हावं माणसानं, तेव्हा हे भाषण सुद्धा पुरं करायच्या अगोदर. बाकीचं माझं काही तसा अधिकार नाही, पण वयाकडनं तरी राजा भाऊंना आशीर्वाद देतो की त्यांची कला अशीच उत्तरोत्तर वाढत जावो, आणि नुसती कला नव्हे, आयुरारोग्य त्यांना उत्तम प्राप्त व्हावं. शेवटपर्यंत त्यांचं गाणं लोकांनी ऐकायला मिळावं लोकांना, अशा त्यांना आशीर्वाद देतो. आणि माझे पुतणे सुरेशजी यांनाही असा आशीर्वाद देतो की शेवटपर्यंत तुम्ही लोकांना देत राहा. अनेकांना दिली त्यांनी. पहिले शिकायला कोणी आलं म्हणजे त्याला विचारतात, तू आवड म्हणून शिकणार आहेस का प्रोफेशनल होणार आहेस, असं विचारतात. प्रोफेशनल होणार असेल तरच त्याला शिकवतात,
नाहीतर नाही. आवड म्हणून नको, कारण हल्ली सारे गम झाले ना, ते बघून कित्येक जण आपली मुलं गाणं शिकायला घालतात, कारण तिथे बक्षीस मिळालं. एकदा टीव्हीवर विनय आपटे फार मोठे कलाकार होते, त्यांची मुलाखत होती आणि त्यांना विचारलं होतं की तुम्हाला काय कुठली गोष्ट बोचते, तो त्यांनी उत्तर दिलं होतं पटकन तिथेच की या सारे गम प मध्ये 4 महिन्यात गाणं सम्राट होतो. 4 महिन्यात मग ज्याने आयुष्य खर्च केलं त्या भीमसेनला काय म्हणणार हो, याने 4 महिन्याचे सम्राट केलेत तुम्ही, असं नाही कर. ते म्हणाले हे दुःख आहे बा. असं विद्या ही माणसानं शेवटपर्यंत उचलत राहिली. माझे गुरुजी म्हणायचे सरणावर पडेपर्यंत मी विद्यार्थी आहे असंच म्हणत राहा, तरच तो पुढे जातो. कधी कोणाचा गुरु होऊ नये, शिष्य राहा. शिष्य जर झाला तर काहीतरी पदरात पडतं, पण ज्या दिवशी गुरु होईल ना त्या दिवशी सगळं सर. म्हणून शिष्यत्व, अनेक शिष्य त्यांनी केले खरे, पण त्यांनी अनेक गुरु केले. अगदी शेवटी सांता प्रसाद सुद्धा होते त्यांच्याजवळ. अनेक जणांचं शिष्यत्व त्यांनी पत्करलं आणि आज इतकी कला आहे, इतकी कला आहे. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे त्यांची, ते वाजवतातही आणि मुखबाज म्हणतात. तोंडानं म्हणताना तुम्ही वाजवू नका, तोंडानं म्हणा, तोंडानं असा कलाकार. आणि अशा कलाकाराच्या हस्ते आमच्या राजाभाऊंचा सत्कार हा त्यांनी आयुष्यभर जपून ठेवावा असं त्यांना विनंती करतो. आणि माझे 4 शब्द बोलतो, रागवू नका प्लीज. धन्यवाद. आदरणीय पंडित श्री राजाभाऊ शेंबेकर, सविनय नमस्कार. श्रीदेव भगवान परशुरामाच्या छायेखाली वसलेलं चिपळूण ही कोकणातली एक कला नगरी. याच गावातलं शेंबेकरांचं घर म्हणजे सुरांचं उपासक घराणं. याच घराण्यात आपला जन्म झाला. आपले पिताश्री श्रीराम शेंबेकर हे हौशी पण अभ्यासू गायक, त्यामुळे आपल्यातले कलागुण कळताच आपल्या वडिलांनी जाणकारीनं तुमच्या गायन प्रवासाला योग्य दिशा देण्याचं काम केलं. असं असलं तरी कलाकार घडायला नुसता घराण्याचा वारसा असून पुरत नाही, कारण एकाच खाणीमधल्या सगळ्या पत्थरांची मनोहरी मूर्ती घडतेच असं नाही. शिल्पकार कितीही कसबी असला तरी मूळ शिळेमध्ये मूर्ती घडण्याचं अंगभूत गुण असावेच लागतात. राजाभाऊ, तुमच्यामध्ये गायक होण्याचे गुण जन्मतःच होते आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमचं गायन कलेवर नितांत प्रेम होतं आणि ते मिळवण्यासाठी अविरत कष्ट करण्याची तयारी होती. एक गुरु अनेक शिष्यांना शिकवतो, पण त्यांच्यामधून तोच शिष्य मोठा होतो जो गुरुला समर्पित होतो. आदरणीय घागबुवा अनेकांच्या आयुष्यात आले, पण राजाभाऊ तुम्ही त्यांची महत्ता ओळखलीत आणि एकलव्याच्या साधनेनं त्यांच्या सोबतीनं सांगीतिक प्रवास केला. शिष्य होऊन अविरतपणे त्यांच्या पाठून चालत राहिलात. कितीही प्रवास झाला तरी कधीही बुवांचा जोडा पायात घातला नाही. वृत्तीनं कायम शिष्यच राहिलात. आजही नवीन काहीतरी शिकण्याची तुमची आसक्ती संपलेली नाही, हे तुमचं मोठेपण अतिशय दुर्मिळ आहे. राजाभाऊ, तुम्हाला गाता गळा वारशानं मिळाला असला तरी त्या आवाजानं हृदयाला आणि मनाला भिडणारं गाणं होण्यासाठी तुम्ही मधमाशीच्या वृत्तीनं अथक कष्ट करून कणाकणाने मिळवत आहात. पंडित रामभाऊ मराठे, पंडित जितेंद्र अभिषेकी यासारख्या विभूतींच्या सहवासात राहून तुम्ही त्यांची सही नक्कल करून टाळी मिळवली नाही, तर प्रत्येकाचं गाणं आरोह अवरोहातून मात्रेतून अंतर्बाह्य समजून घेत आपल्या गायनाला पूर्णत्वाच्या ध्यासानं पैलू पाडत राहिलात. या सुरेल प्रवासात नामवंतांकडून तुमचं अनेकदा कौतुक झालं, सन्मान झाले, उपाध्या मिळाल्या, पण तुम्ही कशानेही हुरळून गेला नाहीत.
आजही स्वरोपासक होऊन गानसाधना करीतच आहात हेच तुमचं मोठेपण. जन्म घेणं आपल्या हाती नसतं, पण मिळालेल्या मनुष्य जन्माला अर्थ मिळवून देणं हे आपल्या हाती असतं. चिपळूण सारख्या छोट्या गावात जन्माला आलात, एसटी सारख्या धकाधकीच्या खात्यात ड्रायव्हरची नोकरी केली. असं असूनही बालपणी झालेला सूर आणि तालांचा संस्कार कधी विसरला नाही. हे आयुष्याचं ध्येय मानून ओबडधोबड रस्त्यावर धावणाऱ्या चाकांवर संगीत साधना केलीत आणि मिळालेल्या मनुष्य जीवनाला अर्थ मिळवून दिलात. राजाभाऊ, तुमचं आजचं हे यशस्वी कला जीवन आम्हा सर्व नवोदित कलाकारांसाठी दीपस्तंभा समान आहे. आपण आमच्यासाठी स्वराधिराज आहात आणि म्हणूनच हे सन्मानपत्र आपल्याला आदरपूर्वक सादर. आपले नम्र संगीत क्षेत्रामधील आपले सर्व चाहते. हे या सन्मानपत्राचं लेखन केलंय श्रीयुत अनिल दांडेकर यांनी. तालयोगी पंडित पद्मश्री सुरेशदादा कळवणकर यांच्या हस्ते राजाभाऊंचा सन्मान. सगळ्या रसिकांच्या वतीने एकदा जोरदार टाळ्या वाजवून राजाभाऊंना आपण शुभेच्छा देऊया. आणि येणारी अनेक पुढची वर्ष राजाभाऊ तुमचं गाणं आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळत राहू या समारंभाच्या निमित्ताने तुम्हाला खूप शुभेच्छा. आता ज्या सन्मान मानपत्राचं मी वाचन केलं ते मानपत्रही आपण राजाभाऊंना सुरेशदादांच्या हस्ते प्रदान करीत आहोत. आणि राजाभाऊंवरती प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांच्या कडून जमा झालेल्या रकमेपैकी रुपये 1,51,111 रुपयांची थैली आपण या सन्मान सोहळ्याच्या निमित्तानं राजाभाऊंना अर्पण करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी सत्कार समितीच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो. त्यांचं वय किती आहे, तर मला असं वाटत होतं की एवढ्या मोठ्या व्यक्तीचा माझ्याकडून कशाला सत्कार करता, म्हणून मी त्याला म्हटलंही की मी येणार नक्की, पण माझ्यापेक्षा अजून मोठी व्यक्ती तुम्ही बघा. कारण मी त्यांचं सगळं भाषण, त्यांचे इंटरव्ह्यू ऐकून मी भारावून गेलो होतो. असं व्यक्तिमत्व की संगीत ही कसं असतं, संगीत विद्या आहे, पण अल्टिमेटली संगीत ही कला आहे. कला आहे. आणि कला कशी असते, कला ही विद्येतली तपकिरीसारखी उचलली जाते, त्याला म्हणतात कला. विद्या खूप मोठी असते, पण विद्या कशी आहे, विद्या बाहेरून आत जाते आणि कला आतून बाहेर पडते. पण त्यातून मी विद्या निवडताना आणि वेचताना
वेचताना त्यांनी कलेच्या रूपाने वेचली ती तपकिरीसारखी उचलली. कारण त्यांना जे आवडलं, जे भावलं त्याचं अनुकरण केलं. आणि अनुकरण करणं, ज्यावेळी मनापासून अनुकरण करतो त्यावेळी ती नक्कल राहत नाही. नक्कल राहत नाही. नक्कल ही आवाजाची होते, जागेची होते. पण दुसऱ्या मनातली विचार आपल्याच मनामध्ये तो आधी बसवतो आणि ते मनापासून व्यक्त करतो, ती कला, ती राजाभाऊनी घेतली. त्यामुळे त्यानं जे गाणं भावलं, मग ते भावणारे व्यक्ती त्यांना गुरु केव्हाच मानलं होतं. कारण त्या अट्रॅक्शननीच ते त्यांच्याजवळ गेले. मग रामभाऊ असतील, छोटा गंधर्व असतील, जितेंद्र अभिषेकी असतील आणि त्यांचे गुरु हिंदकेसरी नूतन गंधर्व ते असतील. मला असं वाटतं की त्यांनी अत्यंत कष्टाने उचललं. मला वाटत नाही कष्टाने उचललं, कारण त्यांचं मन अशा स्थितीला गेलं होतं की ते कष्ट त्यांना वाटतच नव्हते. कष्ट वाटत नव्हते. कलेसाठी मग किती काही करायला लागलं तरी कष्ट वाटायला लागल्यानंतर मग प्रश्न येतो. कष्ट वाटेनासे अवस्थेला ते ऑलरेडी पोहोचलेले होते की ज्याला कष्ट वाटत नाहीये. आणि असं कष्ट वाटत नाहीये अशा स्थितीमुळेच त्यांना लवकर लवकर जमलंही सगळं. म्हणजे मनुष्याची स्थिती काय असते ती बघा. मनोधर्म काय असतो आपला, माइंडसेट काय, कला उचलण्यासाठी एक स्थिती लागते आणि ती पहिली छंद म्हणून असते. त्याचं वर्णन छंद असं केलेलं. छंदाने मनुष्य आत शिरतो आणि शेवटी छंद ठरवतो त्याचा प्रवास कसा होणार. ते नाही ठरवत, बुद्धी नाही काम करत. बुद्धी फार लिमिटेड आहे. तुम्हाला सांगतो, आधी मनाला ती भावली गेली पाहिजे गोष्ट. तशी त्यांना ते रामभाऊंचं गाणं, अभिषेकी बुवांचं गाणं, छोटा गंधर्वांचं गाणं एवढं भावलं की ते उचलण्यासाठी ते वेडे झाले. आणि वेडी अवस्था ही संगीतकाराची मस्ट असते. एखाद्या गोष्टीचं वेड लागणं म्हणजे काय आहे. संगीताचं ती अवस्था अशी असते. तसं लय सूर कसा आहे मनुष्याचा, स्वरानी कलाकाराची एकात्मता सिद्ध होते आणि लय ताल हा आत्मविश्वास सांगतो. स्वर हा एकाग्रता सांगतो आणि लय हा आत्मविश्वास सांगतो. ह्या एकाग्रता आणि आत्मविश्वास या एकत्र खेळणाऱ्या गोष्टीपर्यंत तो मनुष्य जो पोचतो तो एका अवस्थेने आणि ध्येयाने पोचतो. त्यांच्या नकळत हे ध्येय सुद्धा त्यांनी बुद्धीने ठरवलेलं नाही. त्यांच्या सगळ्या बोलण्यातून मी पाहिलं की त्यांचं ओठ कुठे. हा बुद्धी ही सहाय्यक असते. दुसऱ्याची जागा कशी घेतली आहे त्याचा उचलण्यासाठी, परंतु त्या उचलण्यापूर्वी ती आधी आवडायला लागते. आणि आवडण्याचा संबंध हा मनाशी आहे, बुद्धीशी नाही. बुद्धीचा संबंध हे कळण्याशी आहे. अशा अवस्थेला ते गेलेले आहेत की त्यांना सगळे गुरुस्थानी असलेले लोक आणि त्यांचे गुरुस्थानी असलेले सगळे लोक हे आम्हालाही गुरुस्थानीच होते. राम मराठेंबरोबर मी जवळजवळ 400 साथी केल्या आणि काय सांगू, खूप शिकायला मिळालं. खूप शिकायला मिळालं. अभिषेकी बुवांच्या सुद्धा अनेक साथी केल्या. खूप शिकायला मिळाले. ही फार रुचितुल्य लोक होते. यांनी आपलं आयुष्य असं कलेसाठी दिले. त्या लोकांच्या सहवासात असं व्यक्तिमत्व, राजाभाऊ व्यक्तिमत्व आलं की आपण इतक्या संख्येने, इतक्या प्रेमाने इथे आपण सर्वजण हजर राहिलोय.
मी जसा इंटरव्ह्यू ऐकला त्याच्यानंतर मी किती वेळा ऐकला. पद्मताई म्हणाले तुम्ही मलाही पाठवा तुमच्याकडे असलेला. मी सुद्धा ऐकतो, त्यांनी सुद्धा दोनदा ऐकला. त्यांची सुद्धा याची इच्छा होती, पण ही सगळी आडवळणं जी आहेत ती जरा म्हणजे रत्नागिरी असलं तरी जयपूर वळणे त्यामुळे प्रवासाला त्या घाबरल्या. नाहीतर त्यांची याची इच्छा होती. मी राजाभाऊंना सांगितले अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार माझ्या हातून होतोय, या माझं भाग्य. कारण अशा निर्मळ पाक मन अशा असलेली व्यक्तिमत्व पाहायला मिळतात कुठे आता. हा गाणं बजावणं हे हुशारकीचं काम नाहीये, श्रद्धेचं काम. श्रद्धेचं काम. हुशारकी कामाला येत नाही. मी तुम्हाला सांगतो, आज मी ह्या टप्प्यावर आलोय राजाभाऊ की कोणी हुशार मुलगा आला तर पहिली धडकी भरते मला. कारण याची करण्याची जी एक गोष्ट आहे ती हुशारकी याला करण्यापासून दूर नेईल की काय. त्याच्यापेक्षा थोडा नम्र असलेला आणि श्रद्धा ठेवणारा, निष्ठा ठेवणारा. श्रद्धा आणि निष्ठेमध्ये सुद्धा फरक वाटतो मला. श्रद्धा खूप गुरुवर ठेवतो पण झोपून राहतो. उपयोग काय श्रद्धा? निष्ठा असायला पाहिजे. कारण निष्ठेमध्ये कर्म असतं बरं का. निष्ठेमध्ये कर्म असतं. तर श्रद्धा निष्ठा ठेवलेली व्यक्तिमत्व आहे असं नाही. मग त्याला इतके डोळस दृष्टी होती. त्याने एका गुरुबद्दल इतकं चांगलं बोलले ते त्या इंटरव्ह्यूमध्ये. आणि मला अतिशय अत्यंत मनापासून आनंद होतोय की आदित्य ओकने सुद्धा इतकी चांगली मुलाखत घेतली आहे. त्या आदित्य ओकचं सुद्धा मला खूप मनापासून कौतुक आणि धन्यवाद द्यायचं वाटतं की त्यामुळे राजाभाऊंचं व्यक्तिमत्व आम्हाला कळायला फार इझी झालं. आणि तो सुद्धा इतका आनंद घेऊन प्रश्न विचारतोय आणि इतकं अप्रतिम झालेलं आहे की त्यामुळे राजाभाऊ व्यक्तिमत्व आम्हाला समजायला फार इझी गेलं, सोपं गेलं. त्याच्यातल्या अनेक गोष्टी मला अशा वाटतात की मनुष्य हा त्याला जशी प्रसिद्धी मिळते कलेमध्ये त्याचे कार्यक्रम व्हायला लागतात. संगीत ही गोष्ट कशी आहे की सातत्य ठेवण्याची गोष्ट आहे. सातत्य. आपल्या गळ्यात स्वर आहे म्हणून चालत नाही. तो दररोज सोन्याचं भांडं मिळालं तरी उपयोग नाही, पितळेचंच भांडं मिळालं पाहिजे. कारण ते दररोज लख करावं लागतं बरं का. पितळेचं लखलखीत करावं लागतं. एकदा सोन्याचं मिळालं तरी याच करणार कुठे, करणार नाही. त्यामुळे ही रियाज करायला लागला. समजा तिरकीत ढिरकीत 10 आवर्तनं वाजवते, 100 आवर्तनं वाजवते, 1000 आवर्तनं झाले तर पलटेला त्या वाजवण्याला तेज यायला लागतं. आणि ते तेज जे असतं रियाजाचं ते स्वतःच्या कलाकाराच्या बुद्धीवर परिणाम करतं. आणि ते काय सांगतं की आता माझ्यासारखं तिरकीत कोणाचंच वाजत नाही बघा. आता ह्याला डायजेस्ट करणं, ह्याला पचवणं ते सुद्धा राजाभाऊंना शक्य झालं. त्याचे रेफरन्स मला असे वाटतात की घाटबुवांची कीर्तनं त्यांनी वाजवली, कराडकर बुवांची कीर्तन वाजवली, शंकराचार्यांची. त्याचा संवाद जवळून तुम्ही केला. त्यामुळे मला असं वाटतं की टूवर्ड्स स्पिरिच्युअलिटीकडे आपल्याला कलेकडे पाहायचं कसं आणि ती कुठेतरी स्पिरिच्युअलिटी त्यांच्यामध्ये मला सातत्याने दिसते. आणि त्यामुळे राजाभाऊंच्या आजच्या ह्या सत्काराला तुम्ही इतक्या संख्येने इथे आलात. कारण राजाभाऊ हे व्यक्तिमत्व, कलाकार किती मोठा असला ना स्वभावाने जर चांगला नसेल, चांगले गातात हा चांगले गातात, प्रेमाने येणार नाही. प्रेम कुठे? आज त्यांनी संपत्ती मिळवली, तुम्ही लोक इतके आभार. ही संपत्ती मी मागाशीच त्याला म्हटलं की तुम्ही एवढी संपत्ती मिळवली आहे की
एवढे प्रेमाने आलेले लोक आहेत राजाभाऊंच्या सत्काराला. मी तर एक निमित्त मला माझा सत्कार झाल्याचं समाधान मिळते त्यांचा करताना, कारण असं व्यक्तिमत्व पाहायला मिळत नाही. इतकं निर्मळ स्वच्छ पारदर्शक मिळत नाही. आज सुरुवातीला आपण इतकं चांगलं बोलल्या संध्याचे, इतकं चांगलं बोलल्या की त्यांनी अगदी पूर्ण राजाभाऊ हे एका फुलस्केपच्या पानामध्ये पूर्ण सांगितलं, अगदी पूर्ण व्यवस्थित. तेव्हा मी त्यांना म्हटलं की त्या काय करतात, तर त्यांनी सांगितलं नाटकातही कामं करतात. म्हटलं बरोबर, कारण वक्तृत्व हे फार महत्वाचं असतं. आपल्याला खूप माहिती असतं पण ते पोटअप करता येईल ना, अवघड आहे. त्यांनी इतकं चांगल्या रीतीने राजाभाऊंचं वर्णन केले. खूपच मला तर आज राजाभाऊंचा सत्कार करून मला खूप खूप धन्य वाटते. मी तर त्यांना किती शुभेच्छा देऊ, खूप खूप शुभेच्छा देतो राजाभाऊ तुम्हाला. नाही आशीर्वाद ते काय वय काय तुमच्या आमच्या हातातली नाही आहेत कोणाची, ते यांनी दिलेत आशीर्वाद ते ठीक आहे, पण मी तुम्हाला शुभेच्छाच देतो तुम्हा दोघांना आणि त्यांच्या धर्मपत्नींना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो की माझ्या हस्ते आज त्यांचा सत्कार झाला. आणि त्यांचं गाणं मात्र त्यांच्या इच्छेप्रमाणेच व्यक्त व्हावं असे मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि परत एखादा सत्कार राजाभाऊंचा असलं तर मी आपण येईन. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवाक्य शेजारी ऐकल्यानंतर आपण पामराने काय बोलावं असा प्रश्न पडतो. म्हणून काही गोष्टी मी लिहून आणल्या. प्रसिद्ध प्रवचनकार धनंजय चितळे त्यांच्याकडून मला बा म्हटलं सुसूत्र लिहून दे, आणि इकडे तिकडे कुठेतरी बोलताना काही जायचा शब्द ते मी आपल्याला वाचून दाखवणार आहे. कारण मी वक्ता नाही, गायक आहे असं आपण म्हणता, मी म्हणत नाही स्वतःला. खरं याच्यात कोणताही दांभिकपणा माझ्यावर नाही आहे. काय केलंय, किती केलंय, कसं केलंय सर्व विदित आहेच. आपण नेहमी भेटणारी मंडळी आहात माझ्याकरता आलेली. आज हा माझा अपूर्व योग आहे, आजी सोनियाचा दिनू. हा प्रसंग चांगल्या अर्थाने प्रसंग म्हणतो, कारण नुसताच प्रसंग म्हटला तर प्रश्न यायचा. हा उत्तम प्रसंग आज ह्या आयुष्यामध्ये माझ्या एकूणच मनुष्य जोखला जातो त्याच्या नोकरीवरून, तर त्या दृष्टीने मला जोखलेला असताना इतका चांगला प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये येईल अशी सूत्रांसुद्धा शक्यता नव्हती. आज ती प्रत्यक्षात आली. पुढचं मी वाचून दाखवतो. कलेचे आराध्य दैवत भगवान श्री शंकरांना, माझ्या मातापित्यांना, ज्यांच्याकडून मी विद्या शिकलो त्या माझ्या सर्व शिक्षकांना, गुरुजनांना मनोमन नमस्कार करतो. व्यासपीठावरील मंचावरील मान्यवर शब्द सुधारतो कारण कडेला बसले, ह्याला मंच म्हटला जातो असं त्यांनी कीर्तनात शिकवलेलं आहे. त्यामुळे मंचावरील मान्यवर तालयोगी पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर, ज्या कीर्तन परंपरेने मला हरिभक्तपरायण श्री दत्तदास घाटबुवा यांच्यासारख्या ज्येष्ठ कीर्तनकारांचा सहवास व मार्गदर्शन मिळवून दिले, त्या कीर्तन परंपरेतील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तपरायण श्री दत्तदास घाटबुवांचे ज्येष्ठ गुरुबंधू कीर्तनाचार्य हरिभक्तपरायण श्री श्रीपाद ढोलेबुवा आणि ज्यांच्या गाण्याचा मोठा प्रभाव माझ्यावर आहे त्या पंडित श्री रामभाऊ कैलासवासी पंडित श्री रामभाऊ मराठे यांचे चिरंजीव मुकुंदराव मराठे आणि उपस्थित आपण सर्व मान्यवर श्रोते.
आजचा हा कौतुक सन्मान सोहळा अतिशय भारावणारा आहे. जेव्हा आम्ही अशा प्रकारचा सोहळा करणारच आहोत असे मला सांगितले गेले, त्यावेळेला इथे मध्ये सगळ्यांची नावं आहेत. ज्यांनी हे सगळं शिवधनुष्य उचललेलं आहे त्या सगळ्यांची नावं मागितली होती, परंतु प्रेमाने त्यांनी ती मला दिलेली नाहीत, कारण तुम्ही आमचे आभार मानायचे नाहीत असं मला त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु हे जे सगळं संयोजन आहे सोपं नाही. 6 महिने चाललेलं हा सगळा विषय, तर त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. त्यांच्या शब्दाला मान देऊन त्यांची मी नावं घेत नाही सगळ्यांची, तर त्यांच्या ऋणात मी राहू इच्छितो. पण या मंडळींनी जेव्हा मला ही कल्पना सांगितली सुरुवातीला, त्यावेळेला माझ्या मनात एक विचार असा आला की ही पदवी स्वीकारण्याच्या योग्यतेचा मी आहे की नाही. मी कोण आहे. इथे पुन्हा एक कीर्तनातली संस्कार तो आहे, भजन कीर्तनाचा. मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, झाले कशास तवची हे मम साच येणे, याचा विचार करिता शिनलो मी वाया, सांगून ते सुखी करा तुम्ही सद्गुरु राया स्वामी. मी कोण आहे ह्याचे तर शेंबेकर चितळे या दोन्ही घराण्यातून मिळालेला विद्यार्थी वृत्तीचा वारसा जपणारा मी गायन कलेचा अतृप्त विद्यार्थी आहे. लहानपणी चिपळूणच्या श्री अक्कलकोट स्वामी मठात होणाऱ्या भजनांचे संस्कार माझ्यावर झाले. घरी बाबा काका कैलासवासी बाबा काका यांच्याकडून गाणे सतत कानावर पडत होते. आजोळच्या मंडळीकडून म्हणजे चितळे कुटुंबाकडून उत्तेजन मिळत होते. इथे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की चितळे म्हणजे माझ्या आईची आई, मी 78 साली बाबूजींचं गीत रामायण पेरू घेतलं ऐकलं. तेव्हा आईने माझ्या पुस्तक घेऊन दिलं मला गीत रामायण, आणि त्यातलं पहिलं गाणं मी म्हणायला लागलो. तर त्या माझ्या चितळे आजीचा कायम तिथे गेलो, गावातच आजोळ असल्यामुळं तिथे गेलो की पहिलं तिथे असायचं मला स्वयंश्री रामप्रभू ऐकती म्हणून दाखव, आणि क्रमाक्रमाने मला पुढची गाणी म्हणायचीच तू आणि ऐकवायचीच. ह्या तिच्या अट्टाहासापोटी मी काही कालांतराने ती गाणी गायला लागलो. हे श्रेय तिला आहे, चितळे कुटुंबाला आहे. आजोळच्या मंडळींकडून उत्तेजन मिळत होते. अशा वातावरणातच माझे गाणे घडत गेले, आजही घडतच आहे. हरिभक्त परायण घाट बुवाना कीर्तनात साथ संगत करताना मी खूप शिकलो. पंडित अभिषेकी बुवा, पंडित रामभाऊ मराठे, पंडित स्वरराज छोटा गंधर्व यांच्या गायकीचे एकलव्याप्रमाणे अध्ययन करण्याचा प्रयत्न केला. कोल्हापूर येथील नूतन गंधर्व कैलासवासी अप्पासाहेब देशपांडे यांच्याकडे अंडाबंधन करून गायन वृत्तीची उपासना केली. माझ्या राज्य परिवहन मंडळातील नोकरीमुळे मला दीर्घकाळ गुरु सहवास लाभला नाही, पण याच नोकरीने माझ्यातील कलाकार जगवला हे विसरता येणार नाही. म्हणून मी महामंडळालाही धन्यवाद देतो. कारण खाजगी जेव्हा आम्ही ट्रकवर नोकरी करत होतो तेव्हा रामभाऊंचे म्हणायचं ह्या वरती उद्धृत केलेल्या गुरुजनांची बैठक ऐकायला जायचं म्हटलं तर मला माझ्या बदली ड्रायव्हर देऊन जावं लागत असे, आणि तो ड्रायव्हर माझी नोकरी घेईल का काय ह्याची भ्रांत असायची. त्याच्यामुळं ती भ्रांत एसटीत गेल्यानंतर संपली. एक अर्ज दिला, त्यावेळेला अधिकारीही तसे होते, ते सगळं सांभाळून घेत असत. त्याच्यामुळे ती एक विषय संपला. म्हणून मी निर्भेद माझ्या एकटीच्या नोकरीमुळं मुंबईत गेलं. एक थोडी विश्रांती झाली की या लोकांचं गाणं बजावणं नाटक कुठे काय आहे सगळं आपण शोध घ्यायचं, ऐकायचं. कीर्तनं कुठे आहेत, जमलं तर साथीला जाऊन बसायचं प्रेमाने. माझ्या या सांगीतिक प्रवासात मी कोणते तहान लाडू भूक लाडू बरोबर ठेवले
तर ते सतत ऐकत राहणे, जे ऐकले त्याच्यावर विचार करणे, आपल्या गाण्यामध्ये त्याची योजना करणे, चिजा अभंग पदे सर्वांचेच अर्थ समजून घेणे व त्यांच्या उच्चारावर लक्ष देणे हेच माझे पाथेय आहे. माझे आजोबा कै सीताराम त्रिंबक चितळे हे खरे विद्याव्रती शिक्षक होते. मुलांनी शिकावे म्हणून गावोगाव फिरून ते मुलांना आपल्याकडे आणत व शिकवत असत. तेच गुण कदाचित अनुवंशिक पद्धतीने माझ्यात आले असावेत. एकदा शिकवणे म्हणजे किमान 3 वेळा शिकणे या न्यायाने माझ्याकडून लोकांना काय मिळाले मला माहिती नाही, पण मी मात्र खूप शिकलो. एकच सांगतो, गायन पेटी किंवा अन्य वाद्यांचे ज्ञान देताना मी हातचे काही राखून ठेवले नाही आणि बदल्यात काय मिळावे याचा विचारही केला नाही. लोकांना याचेच कौतुक वाटते, पण हे माझ्यावर झालेले संस्कार आहेत इतकेच मी सांगतो. माझ्या या प्रवासात मला अनेकांची बहुमोल साथ लाभली. तिथे काही उल्लेख करतो. पहिला उल्लेख श्री स्वामी समर्थ मठ, मार्कंडी, अक्कलकोट स्वामी मठ, जिथे मला समजायला लागल्यापासून आई घेऊन जात असे आणि अट एकच होती, इथला चाललेला कार्यक्रम संपल्याशिवाय घरी जायचं नाही. पहाटे कितीही वाजवत. त्याच्यामुळे ऐकण्याची सवय लागली. ऐकण्याच्या सवयीमुळं साहजिकच आवडलं तर ते का नाही आवडलं, आवडलं तर का आवडलं याची उत्तरं देता येईल लागली किंवा ठरवता यायला लागलं. दुसरा एक नाव आपल्याला मुद्दामून सांगतो. 85 सालानंतर गाणं सोडायचं अशा विचाराप्रत मी आलो होतो. कारण ती कसरत मेंदूची 2 प्रकारची ती झेपेनशी झाली. कारण इथे एसटी मध्ये किंवा सार्वजनिक वाहन व्यवहारातला रस्त्यावरचा कर्मचारी म्हणजे चालक आणि वाहक हे अंगमेहनतीने नाही संपत, ते मानसिक तणावाने सांगतात. परंतु हे गाणं माझ्याजवळ, ही कला माझ्याजवळ भगवंताने दिलेली असल्यामुळं त्यातून मी पार पडत गेलो. कारण तणाव निर्माण झाला की दुसऱ्या बाजूने ही गुरुमंडळी दिसायची, त्यांनी काय काय शिकवलं नाही, कसं शिकवलं नाही, काय जागा आहे याचा विचार सुरू व्हायचा. पण ह्याच्यामध्ये माझा आज अभिमानाने सांगेन की जसा हेरंबाई गेली 30 वर्ष माझ्याबरोबर, तेव्हा काहीच मी आजही काही नाही आहे तेव्हा तर असण्याचा मुद्दाच नाही. पण त्याही वेळेला ही मंडळी रत्नागिरीतनं चिपळूणला दर सोमवारी घरी आमच्या आठवड्या सुट्टीच्या वेळेला ही येत असत, विजय येत असत, रानडे, ही सगळी मंडळी चिपळूणला येत असत. आधी समोर दिसतायत मला ती त्या प्रेमाने येत असत. आणि मुख्य नाव असं आहे की सोडायचा गाणं ज्या वेळेला विचार केला त्यावेळेला योगायोगाने 91 सालामध्ये आज ते आपल्यात नाहीत, परंतु अत्यंतिक प्रेम करणाऱ्यांनी मला 3रा मुलगा मानणारे कैलासवासी अनंतराव सरदेसाई, त्यांचं 91 सालात वालोपे इथे घर बांधून झालं. आणि मी हे बोललो होतो, त्यांच्या घरी जात असे चिरंजीवांचे, ते माझे एकाच नोकरीत, अशोक सरदेसाई आणि मी दोन्ही चालक एसटी मध्ये, त्याच्यामुळे त्या घरी तसं जाणं येणं होतं. असं सर बोलता बोलता बोललो होतो, भाऊ आता बस करायचं, म्हणजे काय हे होणार नाहीये आपल्याला, हे पोटाचा धंदा तर मी सोडू शकत नाही आणि ह्याच्यावर पोट भरायचं अशी इच्छा नाही. हे कलेकरता कला, सेवेकरताच कला, हे लहानपणापासून माझ्यावर बिंबवलेलं असल्यामुळं ह्यातून अर्थार्जन हे मनाला पटत नाही. हे सोडलं तर संसार चालला नाही. का 85 मध्ये लग्न झालं होतं माझं. तर त्यावेळेला आनंदरावांनी मला असं सांगितलेलं की तू माझा 3रा मुलगा आहेस, तू येताना काय आणलंस, हे येताना तू घेऊन आलायस, तर सोडायचा मुद्दा कुठे येतो? जे तू आणलंसच नाही तर तू सोडणार कोण? पुढं मी असं सांगतो की 91 साली ते घर झालं, तिथपासून त्यांनीच असं सांगितलं की दरवर्षी माझ्याकडे तुला 2 वेळा गायचंय वर्षातून. एक ह्या घराच्या वाढदिवसासाठी आणि दुसरं अनंताची पूजा त्यांच्याकडे असते, तर त्या अनंताच्या पूजेकरता. त्याच्यामुळे साहजिकच एका बरं ही सगळी मंडळी चांगलं गाणं ऐकली,
तुम्हाला माहिती आहे कुटुंब. हां, चांगलं गाणं ऐकलेली म्हणजे यांच्याकडे वर्षातनं जर 2 वेळा गायचं आणि हेच ऐकणारे तर आपल्याला काहीतरी आणखी मिळवलं पाहिजे. शोध थांबवून चालणार नाही, त्याच्यामुळे शोधायला लागलो. आणि हा आजचा जो सोनियाचा दिवस दिसतोय हा त्या कुटुंबामुळे आहे. कारण मी गाता झालो, परत ते डोक्यातलं किलमिश निघून गेलं आणि गाता झालो. त्यावेळेला माझ्या वडिलांची छोटीशी इच्छा होती की मी रिटायर झालो की तुला तानपुरा घेऊन देईल, पण नव्हती कंडिशन तानपुरा घेण्याची. पण त्या माझ्या मित्राने अशोक सरदेसाई त्याने एक तानपुरा आणि सुरेश शेठ दळी, आज मला तर नाही आलेले काही कारणामुळे, त्यांनी अशी तानपुऱ्याची जोडी मला त्यांनी दोन्ही घेऊन दिलेली. आजही माझ्या घरी ती 5.25 फुटी तानपुऱ्याची जोडी आजही घरी आहे, वाचती आहे. अनेक चांगल्या चांगल्या मान्यवरांना साथीला ती गेलेली आहे. आज थोरले बंधू त्यांचे इथे हजर आहेत. धाकटे बंधू कीर्तनकार आपल्याला माहितीच आहेत, महेश सरदेसाई, त्यांनाही परवा पुरस्कार पुण्याला मिळाला आहे, चिरंजीवांनाही मिळाला आहे. तिसरी व्यक्ती आयुष्यातली डॉक्टर सोमन मिडगाव. काय असं माझ्याजवळ गाणं आहे की मी शिकलो नाहीच आहे कुठे, पण जे काही गातोय समर्थ कृपेने आणि सद्गुरू कृपेने ते आवडतंय समोरच्याला आणि ते तुम्ही माझ्या नातवाला शिकवायचं आहे. ह्या आग्रहापोटी तुम्ही रिटायर झाले किंवा तुम्हाला 6 महिने माझ्याकडे मिळवायला नेऊन ठेवणार आणि तुम्हीच माझ्या नातवाला शिकवायचं आहे. अहो डॉक्टर साहेब म्हटलं मी शिकलेला नाही, मी त्याला काय लिपी काय ते मला माहिती नाही, तुम्ही जे गाता ते त्याला शिकवायचं, तो तुमच्या पुढेच बसेल. असे डॉक्टर सोमन कैलासवासी आज आपल्या घरात नाही. दुसरे डॉक्टर भावा आठवले देवगड, ह्या माणसाने माझ्यासाठी काय नाही केलं, पण आम्हाला त्यावेळेला किंमत कळत नव्हतं. पौगंड होतं, तसं तरुण होतो. त्यांनी मला त्यावेळेला सांगितलं नाही की आकाशवाणीमध्ये ऑडिशन दे, बाकीचं पुढचं मी बघतो. आम्ही त्या डॉक्टरना मोठ्या आकाशवाणीवर कोण गातो, आज महत्त्व कळतंय की काही वेळेला किंवा बऱ्याचशा प्रसंगी कागदच बोलतो भिंतीवरचा, पण जी जाणकार मंडळी आहे ती कागदाविना सुद्धा ओळखतात. तिसरा माझे सख्खे चुलते आणि ही माझी भावंड आज आलेलीच आहे. शेंबेकर कुटुंब म्हणून तो उल्लेख केलेलाच आहे. घरातच गाणं नव्हती परिस्थिती तरी सुद्धा गाणं कानावर पडण्याची व्यवस्था आमच्या चुलतेनी त्यावेळेला केलेली आहे की तुला गाणं कसं कानावर पडेल. आमचे एक चुलते जवळजवळ 15 वर्ष टिळक मास्तरांकडे दादरला देखून गायकी शिकत होते. दम्यामुळं आवाज गेला त्याचे, पण त्यांचे जे मित्र होते ते घरी येत होते त्यामुळं कानावर पडत होतं गाणं सतत, ती मदत झाली. दुसरं कुटुंब माझं असं आहे की नंदकुमार शेंबेकर, आत्यंतिक कलाकारावर प्रेम करावं कसं, तर त्याचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या निलेश हा तेव्हा माझ्याबरोबर नाही ते अनुभवलेला आहे. तानपुरा या साथीला 10-15 वर्ष माझ्याबरोबर तो अव्याहत फिरत होता. आज कॅप्टन म्हणून तो कार्यरत आहे मर्चंट नेव्हीत. आज हजर आहेत सगळी मंडळी. ह्या ही कुटुंब, हक्का चुलत भाऊ जितेंद्र आला काय नाही, अतुल आलेला आहे, ही सगळी आत्यंतिक प्रेम. शेंबेकर कुटुंब हे रसिकच, आत्यंतिक रसिक. त्याच्यामुळे त्यांना धन्यवाद काय देऊ, घरच्या माणसांना धन्यवाद काय द्यायचे असतात. पुढे सरकतो जो अविभाज्य भाग आहे, माझी पत्नी. कारण कलाकार जितका समाजाला समजत नाही त्याच्या 100 पण अधिक पत्नीलाच समजतो की तो किती कसा आहे. पहिल्यांदा आई वडिलांना समजतो, जन्मास आला तो आधी समजेपर्यंतच 7 वर्ष येतात. तर याच्यामध्ये काही कलागुण आहे, वडिलांच्या धाकामुळं आईच्या धाकामुळं तो दबून राहतो. पण जेव्हा तो लग्न होतं त्याच्या अगोदर तो स्वच्छंद झालेला असतो आणि कलाकार हा स्वच्छंद असतोच आणि असावाच. कारण त्याशिवाय वेगवेगळे विचार फक्त ते चांगल्या मार्गावर असावे. त्यात तिनं मला त्याही वादळामधनं, सगळ्या वादळामधनं सांभाळलं. माझा संसार मात्र गणित कच्चं आहे. एकदाच सगळं तिच्या हातात देऊन टाकलं बघितल्यावर, किंवा हे इकडे तिकडे खर्च करणारं काही नाही आहे.
हे म्हणण्याची सुद्धा माझी योग्यता नाही, इतकी तिची योग्यता आहे. पत्नी, मुलं, जावई, नाती यांनीही मला समजून घेतलेलं आहेच. मुलगा, मला जी गोष्ट आवडत नाही ती त्यानं एक हटकून केलेली आहे माझ्या परवानगीशिवाय. हे फेसबुक हे मला आवडत नाही, पण त्यानं सांगितलं बाबा अपडेट तुम्ही नाही झाले तर आम्ही होणार आहोत, तेव्हा मी हे सगळं तुमचं येणार आहे ते फेसबुकवर टाकणार आहे, तुम्हाला आवडून न आवडो. त्याच्यामुळे त्याला धन्यवाद देत नाही. पुढची पिढी आहे, त्याला जे वाटलं आपल्या बापाबद्दल जे काही करावं ते त्यानं केलेलं आहे. साथीदार, एक नाव तर आहे वर्षानुवर्षाचे हेरन जोगळेकर, अशोक सरदेसाई, ही फार पूर्वीपासून नंतर मिळालेली प्रसाद करबेळकर माझ्या अंदाजाने आलेले आहेत तिथे. ही लहानपणापासून असलेली मंडळी आहेत. नाव घेतल्याशिवाय राहत नाही. कारण आता पुनश्च मी हा सोहळा आयोजित करणाऱ्यांचे, त्यांना सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे एक प्रतिकात्मक 4 नावं सांगतो. हिरंब जोगळेकर, संगीत गुरु आणि नाटकात आपण शब्द आता आठवत नाही बरोबर काम करणाऱ्या उत्तम अभिनय संपन्न कलाकार संध्याताई सुरुवे, आमचा भाई. पहिल्या मीटिंगला जे मला भेटले, उदय गोखले, चैतन्य पटवर्धन, सर्वेश पाध्ये आणि सगळ्या ही दापोली इकडून वेळणेश्वर पाटणकर कुटुंबीय, तिथे तर मी गाणं भरपूर ऐकलं गुरुजी. साखरी आगाला बाबा तिथे यायचे, ही मंडळी सगळी तिथे यायची. त्या पाटणकर कुटुंबाचं सुद्धा माझ्यावर एक प्रकारचं त्या मी ऋणात राहू इच्छितो. उपकार म्हटलं तर तो शब्द हलका आहे, म्हणून मी ऋणच वापरतो. त्या कुटुंबियांच्या ऋणात मी राहू इच्छितो. तिथे गायलोही मी भरपूर, बाबाही गायले, गोविंदराव येत असतात. मी एकेरी हे आदरार्थी बोलतो, ह्या भावानी बोलतो. मग तो गोविंदराव वगैरे एकेरी म्हणण्याची माझी लायकी नाही. पण कुठल्या कुठे ही मंडळी आहे, तुम्ही फार कुठेतरीच आहे. म्हणजे मी कुठे आहे मगाशी सांगितलं समजतच नाही, मला तर माहिती नाही. तर ही प्रतिकात्मक नावं आहेत. गुळवणे सरांचा परिचय समोर आदरणीय व्यक्तिमत्व आहे. गाणं मी सगळ्यांकडनं उचललं, तसे त्यांचे गुरुजी, त्यांचंही गाणं ऐकलं, त्यांचाही उल्लेख करणं मला केव्हा प्राप्त वाटतं. आणि ह्या कुटुंबामध्ये हरिभक्त परायणमचे तांबे बुवा कीर्तनकारांचा संबंध आहे म्हणून बोलतो. बोलावं कसं हा संस्कार कीर्तनकारांकडून झाला. उत्तम तऱ्हेने बोलावं कसं, भाषा सांभाळावी कशी, तिचा डौल कसा सांभाळावा, हे कीर्तनकार पर्यायी माझा बंधू मगाशी मी त्यांचा उल्लेख केला, धनंजय चितळे प्रसिद्ध प्रवचनकार. आणि या तांबे कुटुंबाने माझ्यावर मनस्वी प्रेम केलेलं आहे, तुमच्याकडे साथीलाही गेलेला आहे. उल्लेख मी हा कोणत्या कारणाकरता करीत नाही, हा उल्लेखाकरता उल्लेख करतो. महेश देवधर आणि कुटुंबीय जे मगापासून उल्लेख चालले, मी संजयजी देवधर, ही नावं घेतोही सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण आलेले माझ्यावर कलेवरती माझ्या प्रेम करणारी तमाम श्रोते मंडळी यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो माझ्यासाठी आवर्जून आमचे उदयराज सावंत प्रेम करणाऱ्यातलं ते एक व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्यावर आम्हाला प्रेम करावं असं वाटतं. प्रतिकात्मक नावामध्ये आमचे पाटीलकर सर नाव घ्यायचं राहिलं ते घेतो. आणि श्रोत्यांना मनापासून, माझ्या सर्व श्रोत्यांचे ऋण मनापासून व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. कुणाचं नाव, हां, आणि माझा मेवणा एक राहूनच गेलं. हे एक आणखी पुन्हा नातं थोडं नाजूक असतं. माझा मेवणा सुधाकर काळे, प्रत्येक वेळेला वेळोवेळी मी कुठेही जेव्हा बैठकीला जाईल तेव्हा नाही कुणी तुमच्याबरोबर गाडी चालवायला मी येतो. त्याला त्याची गाडी होती ती घेऊन येत असे. आत्ताही तो माझ्याबरोबर ते चालक म्हणून आलेले नाहीत, माझ्या प्रेमापोटी ते माझ्याबरोबर कायम तो असतो, अत्यंतिक प्रेमाने. तर थांबतो आता. पण जी त्यांना आज पदवी दिली गेली आहे, स्वराज धीराज राजाभाऊ शेंबेकर, तर आपण सगळ्यांनी एकत्र उच्चार करावा. स्वराधिराज राजाभाऊ शेंबेकर, राजाभाऊ शेंबेकर.